आपली आजची जी ॲक्टिव्हिटी आहे ती ब्रेन बूस्टिंग ॲक्टिव्हिटी आहे. शिवाय बायलॅटरल ॲक्टिव्हिटीज आहे. शिवाय ती फाईन मोटरसाठी सुद्धा खूप चांगली ॲक्टिव्हिटी आहे. तिचे जे बेनिफिट्स आहेत ना ते खूप सारे, म्हणजे मी प्रत्येक ॲक्टिव्हिटीजच्या वेळेस तुम्हाला म्हणते की 10+ बेनिफिट्स आहे. पण ही जी ॲक्टिव्हिटी आहे हिचे खूप सारे बेनिफिट्स आहे आणि ही खूप सोपी पण आहे. आपण मागे लेझी एटबद्दल बोललो होते, मी तुम्हाला लेझी एटबद्दल शिकलो होतो. लेझी एटचे जे बेनिफिट्स आहे, काय काय बेनिफिट्स आहे लेझी एटचे, ते सगळे तुम्हाला माहिती आहे. तीच ॲक्टिव्हिटी आहे. आता मी तुम्हाला स्लीपिंग एम अँड स्लीपिंग एट, त्यालाच आपण लेझी एट पण म्हणतो. ही बायलॅटरल ॲक्टिव्हिटी आहे, आपल्या दोघंही हातांनी करायची आहे. स्लीपिंग एम आणि स्लीपिंग एट. आपल्याला वाटलंच आज थोडा वेळ आहे माझ्याजवळ तर मी तुम्हाला ओची पण किंवा वर्तुळ सर्कल त्याची पण ॲक्टिव्हिटी सांगून देते. बायलॅटरल ॲक्टिव्हिटी आहे, दोघं हातांनी करायची ॲक्टिव्हिटी आहे. एक लाईन मारायची आणि आपल्या दोघंही, आणि ही लेफ्ट राईट ब्रेनसाठी पण सर्वात भारी ॲक्टिव्हिटी आहे. त्याची काहीच करायची गरज नाही. स्लीपिंग एम काढायचं आहे आपल्याला. याच्याने खूप सारे फायदे होतात ह्या ॲक्टिव्हिटीने. नंतर लेझी एट काढायची सोपी पद्धत सांगते. लेझी एट याच्याने आपल्याला जो आपल्या मुलांना एक प्रॉब्लेम असतो, BDPQ WM यासारखे जे लेटर्स असतात किंवा आपण उलटे लिहितात काही मुलं, तर ह्या गोष्टी ह्या ॲक्टिव्हिटीने क्लिअर होत जातात. लेझी एटचे बऱ्याच फायदे आहेत आपल्याकडे. आता थोडासा वेळ आहे, सर्कल पण तुम्हाला सांगून देते. रेषेच्या दोनही बाजूंना सर्कल काढायचे. दिसायला खूप सोपी दिसते, पण बघा माझं सुद्धा घाईघाईमध्ये हे जमत नाही, तेव्हा मुलांना शांत बसवण्यासाठी ही खूप छान ॲक्टिव्हिटी आहे. त्यांच्याजवळ पेपर देऊन द्या, लाईन्स मारून द्या आणि त्यांना हे दोघंही हातांनी करायला सांगा. त्यांचा फोकस वाढेल, ते शांत बसतील, त्यांना इंटरेस्ट येईल आणि जेवढ्या वेळ ते प्रॅक्टिस करतील तेवढ्या वेळातला 1 सेकंदसुद्धा त्यांचा वाया जाणार नाही. इतकी छान ॲक्टिव्हिटी आहे.